आज मला कळालं, की संक्रांत आली, की बायकांची वाइबच वेगळी असते. आज माझ्या चॅलेंजचा 16वा दिवस. कालच्या व्लॉगमध्ये पाहिलत ना, लग्नानंतरची माझी पहिली संक्रांत कशी झाली ते. आणि संक्रांत झाली, की बायकांचे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. ते सगळं तर तुम्ही बघणारच आहे. तर आजची माझी रुटीन शेअर करते. थंडीचे दिवस आहे. सकाळी लवकर उठायचा जरा कंटाळाच येतो. पण एकदा उठून अंघोळ, देवपूजा झाली, की दिवसभर खूप फ्रेश वाटतं. त्यांना चहा बिलकुल आवडत नाही. म्हणून ते घरी येण्याआधी मी स्वतःसाठी मस्त चहा बनवून घेतला. आणि म्हणतात ना, अपोजिट्स अट्रॅक्ट, तसंच काहीतरी आमचं सुद्धा आहे. माझा दिवस तर कडक मसाला चहाशिवाय सुरूच होत नाही. मस्त चहा बनवला आणि तो घेत-घेत थोडं टीव्हीवर माझा फेव्हरेट शो बघितला. चहा घेतल्यावर जरा कामाला चांगलीच एनर्जी येते. झाडू, लादी, कपडे, बाल्कनी तर फारच खराब झाली होती. तीही धुतली. सगळी कामं आवरली. दुपारी जेवणाला मस्त कढी, भात, चपाती बनवली. जेवण करून घेतलं. थोडा आराम आणि त्यानंतर थोडं लॅपटॉपवर काम केलं. मग संध्याकाळी छान रेडी झाले आणि गेले हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला. बाहेर खूप सुंदर रांगोळी काढलेली होती. बायकांचे हे फंक्शन किती छान असतात ना, मी पहिल्यांदाच असा अनुभव घेतला. कारण हा फक्त हळदी-कुंकू नसतो, इथे खूप गप्पा असतात, थोडं खायला आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप सुंदर असं वाण असतं आणि प्रत्येक बाईची एक वेगळीच गोष्ट असते. पहिले एका ठिकाणी गेली, मग अजून एका मैत्रिणीकडे. तिच्या मुलीचं बारसं होतं. डेकोरेशन तिने खूप छान केलं होतं. तिथेही हळदी-कुंकू झालं. घरी येताना मस्त पाणीपुरी खाल्ली आणि तेवढ्यात एक लहानसं पिल्लू माझ्या पायाजवळ खेळत होतं. त्याला पाहून राहावलंच नाही, मग त्याला थोडे बिस्किट्स पण दिले. घरी येऊन छान जेवण बनवलं आणि आम्ही सगळे मिळून जेवलो. तर असा होता आजचा माझा दिवस. बाय बाय. आय विल सी यू इन माय नेक्स्ट डे.